तपोवन चौक में शिवसेना के एक इकाई द्वारा मोहन भाव क्षीरसागर के नेतृत्व में पूज्य दाजी साहब पटवर्धन का 133वां जन्म जयंती समारोह आयोजित हुआ, जिसमें शहर के अनेक गणमान्य अतिथि ने अपनी उपस्थिति दर्शाई। पाहुण्यांचं आगमन होतच आहे। त्या कानाकोपऱ्यात राहणारे विद्यार्थी आज इथे कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे। त्यांचं पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन पुस्तक आहे। सर्व माजी विद्यार्थी यांचं सहर्ष स्वागत इथे करण्यात येत। प्रतिमेचं पूजन करीत आम्ही सर्व मान्यवरांना विनंती करतो, सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराज प्रतिमा कारण आपण घराना पावा, तुम्ही ज्येष्ठ लोक आहे का असं करता? लहान पोराची मजा घेऊन राहिले, कोणाची मजा नाही घेत। अशी एक विनंती त्यांना करतो आणि मोहन भाऊ क्षीरसागरचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपूर्ण फक्त मला हे करतो। मलाही दाजी साहेबांचा सहवास मिळाला, पण मी उत्तर बाहेरून येत होतो इथे वास्तवाला राहिलेले लोक आहेत आणि तुमच्याशी बोलणारा गोविंद भाऊ क्रिकेटच्या स्कोअर प्रमाणे सर एक रन काढली तर एक धाव दिली, तसं 100 धावा केल्याने संख्येने तर 365 दिवसामध्ये तपोवन ते अमरावती, अमरावती ते तपोवन अशा संख्येने मारणारा गोविंद असत आपल्याशी बोलतात। तपोवनचं प्रेम एखाद्या वेळी किती असू शकते? शिवाजीराव म्हणायचे, बाबा आमटे म्हणायचे की माझ्या कुष्ठरोग लागत नाही, पण माझ्या इतकं प्रेम लागत आहे। ते गोविंद कासटच्या बाबतीत तंतोतंत खरं ठरलं आहे। पूर्ण इतिहासात मी जाणार नाही, आपल्यापेक्षा अनेकांना माझ्यापेक्षा जास्त आपल्या अंध आई वडिलांच्या आदरासाठी, त्यांच्या वचनपूर्तीसाठी त्यांना कावडमध्ये बसून कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्रा घडून आणली। प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार वचनपूर्तीसाठी 14 वर्ष वनवासात घालवली। भीष्म पितामहानं आपल्या वडिलांच्या सुखासाठी आयुष्यभर ब्रह्मचारी राहून हस्तिनापूरचा दास म्हणून आयुष्य घालवलं। अगदी त्याचप्रमाणे महात्मा गांधीच्या हाकेला ओ देऊन कुष्ठ सेवा हे माझ्या आयुष्यात राहिलेले अपूर्ण कार्य आहे, कोणीतरी करावं। सूर्य मावळल्यानंतर